घरातनं बाहेर पडायला काहीतरी कारण देणं गरजेचं होतं ना, म्हणून. अगं पर साखरपुडा असं का बरं सांगितलं? आता आजी म्हणल्या येतो साखरपुड्याला. आता कुठनं दाखवायचं साखरपुडा? उगं म्हाताऱ्या माणसाला फसवलं. त्यासनी जेव्हा कळल मी खोटं बोललो कसं वाटेल ग? अगं कमळी, मला तुझ्या मदतीची खरंच खूप गरज आहे. प्लीज प्लीज एकदा मदत कर ना. मला घरातनं बाहेर पडणं खूप गरजेचं होतं. अगं कसली मदत? अगं मला आणि केदारला लग्न करायचंय, पळून जाऊन. यासाठी हे सगळं नाटक? हा हा. बरोबर आहे. नाही काय आहे, आम्हाला लग्न करायचंय आणि माझ्या घरचे खूप डेंजर आहेत आणि हिच्या घरचे रेडी नाहीयेत, त्यामुळे हे सगळं नाटक चालू आहे. आम्ही राहू तुमच्याकडे. हा म्हणजे कार्यक्रम झाला की आम्ही लग्न करू. आमचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. आम्हाला आयुष्यभर सोबत राहायचंय. म्हणजे मलाही. अरे देवा, हे कसं अडकलो मी? आधी आमचं साखरपुडा मग तुमचं लगीन? नाही नाही नाही, मला नाही ग खोटं बोलतायत. कमी प्लीज प्लीज, मला खरंच खूप गरज आहे का. पण अगं दुसरा काहीच पर्याय नाहीये आणि हा एकच दिवसाचा प्रश्न आहे ना. तू काळजी करू नकोस, मी तुझं नाव कुठेच येऊ नाही देणार. हा खरंच, प्लीज प्लीज कमळी प्लीज. काही हरकत नाही, या मी तुमची एखाद्या हॉटेलमध्ये सोय करतो. नाही नाही नाही, असू देत. मी राहीन ना कमळीच्या हॉस्टेलवर, तर चालेल ना तसं? प्लीज. हा चालतंय, पण अन्नपूर्णा आजींची परमिशन घ्यायला लागेल. हा. कामिनी, कसले पैसे आणि ते घेऊन कुठे चाललीस? अगं तो फोन आला होता माझ्या सासरचे. त्यांना पैशांची काही गरज होती. त्यांच्या मुलीचं लग्न आहे. त्यांचं म्हणणं होतं की मी थोडीशी मदत करू शकते का. तेच रागिणीला सांगत होते की अगं ते पैसे मागते. हॅलो, अन्नपूर्णा आजी, मी कमळी बोलायलोय. हा बोल कमळी. अगं हा कुठला नंबर? हा यो माझ्या मैत्रिणीचा नंबर आहे. तुमच्या संग थोडं बोलायचं होतं. हा बर बर, बोल बोल. आजी, माझी मैत्रीण आहे, तिला आमच्या संग एक दिवसासाठी हॉस्टेलवर राहायचंय, तर ती राहू शकते का? कोण मैत्रीण ग? तारिणी नाव आहे तिचं आणि ती कौशिकी मॅडमची पाहुणी बी आहे. ठीक आहे, राहू दे तिला, माझी काही हरकत नाही. थँक्यू आजी. ठेवतो. परमिशन दिली आजींनी. चला निघूया. या.